महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेमधील तुमच्या 6व्या हप्त्याबद्दल तुम्ही प्रतीक्षा करून आहात। ती प्रतीक्षा अखेर तुमची संपणार आहे। तुमचा 6वा हप्ता जो आहे याच महिन्यामध्ये जमा केला जाणार आहे, परंतु नेमका कधीपर्यंत हप्ता जमा होऊ शकतो त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे राहिलेल्या लाडक्या बहिणींचे म्हणजे ज्यांचे थकीत हप्ते होते त्याच्याबद्दलची देखील न्यूज आली, ती देखील पाहणार आहोत। आणि महिला व बालविकास विभागाचं एक पत्र देखील जारी झालेलं आहे, जे की फेसबुक आणि ट्विटरवरती आलेलं आहे। त्यामध्ये जी गुड न्यूज लिहिलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत। तर बघा, TV9 मराठीची ही न्यूज आहे। जशी न्यूज आलेली आहे तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे। ती सर्वात अगोदरची न्यूज आपण पाहणार आहोत, म्हणजे जे थकीत हप्ते होते ते देखील काही लाडक्या बहिणींना भेटायला सुरुवात झालेली आहे। तर या न्यूजमध्ये काय सांगितले बघा, दरम्यान लाडकी बहिणींचे अर्ज ज्यांनी केले होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, आता हे थकीत हप्त्याबद्दलचं आहे, म्हणजे आतापर्यंत सरकारने 5 हप्ते तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा केलेले आहेत, परंतु काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे काही तांत्रिक कारणामुळे, उदाहरणार्थ आपण जर बघितलं बऱ्याच जणांचं DBT लिंक नव्हतं, त्यांनी मग हळूहळू परत DBT लिंक करून घेतलं। काही जणांचे फॉर्म चेकिंगचे राहिलेले असतील। अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे कुणाचे 4,500 रुपये आले होते, कुणाचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये यायचे बाकी होते, कोणाला 0 रुपयेच या ठिकाणी जमा झालेले होते, पैसे जमा झालेले नव्हते काही तांत्रिक कारणामुळे, अशा लाडक्या बहिणींचे जवळपास 7,500 रुपये कुणाचे असतील, कुणाचे राहिलेले 3,000 रुपये असतील, असे काही जे थकीत हप्ते ते देखील आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु 6वा हप्ता मात्र अजूनपर्यंत कुणाचाही जमा झालेला नाही। तो कधीपर्यंत जमा होईल त्याच्याबद्दलची काय न्यूज आली आहे ती देखील तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। त्याचसोबत महत्त्वाची न्यूज आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे निकष, भरपूर ठिकाणी तुम्ही याबद्दल ऐकत असाल निकषाबद्दल, निकष चेंज झाले की काय, तर त्याच्याबद्दल आता अधिकृत महिला व बालविकास विभागाने एक परिपत्रकच जारी केलेलं आहे, ते देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर सर्वात अगोदर बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींनी कमेंट करून देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की बऱ्याच जणांना या ठिकाणी राहिलेले जे पैसे आहेत जसं की 7,500 रुपये असतील कुणाचे, तर या ठिकाणी पाहू शकता बऱ्याच जणांच्या कमेंट देखील आलेले आहेत की आमचे राहिलेले पैसे जमा होत आहेत, परंतु 6वा हप्ता अजून जमा झालेला नाही। मग 6वा हप्ता कधी जमा होईल त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्या अगोदर बघा, महत्त्वाचं ट्विट आलेलं आहे किंवा एक पत्र देखील जारी झालेलं आहे। स्वतः आदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे लागू झाल्यापासून योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झाला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आलेली आहे। म्हणजे बघा, जवळपास जेवढ्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यांचे जे आतापर्यंत फॉर्म भरून घेतलेत त्यामध्ये जे निकष होते तेच पुढे कंटिन्यू निकष आहेत, त्यामध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत। त्याच्यामुळे या ठिकाणी जी समाज माध्यमांवरती तुम्ही ज्या न्यूज बघताय की निकषामध्ये बदल झालेत वगैरे, तसा कुठलाही बदल झालेला नाही असं त्यांनी सांगितलं आहे ट्विट करून। त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचारास बळी पडू नका अशी त्यांनी नम्र विनंती केलेली आहे। आणि बघू शकता, महिला व बालविकास विभाग कार्यालयाचं हे परिपत्रक देखील आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतचं, जे की 10 डिसेंबरचा आहे। सर्व जे आहे त्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग जे कार्यालय आहेत त्यांना हे पाठवण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी की लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपणास आपल्या स्तरावरनं तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेचे ही जी सद्यस्थिती आहे लाभार्थ्यांची ती जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। म्हणजे बघा, अंगणवाडी सेविकांमार्फत अंगणवाडी सेविकाचे जे कार्यालय आहे अशा सेविका जी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल या योजनेबद्दलची। तसे या ठिकाणी आता आदेश देण्यात आले की सद्यस्थिती काय आहे लाभार्थ्याची
तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुमच्या आतापर्यंत पैसे आलेत किंवा पैसे आलेले नसतील, तर तुम्हाला जी सद्यस्थिती पाहायची असेल, तुमचे मग या ठिकाणी निकष बदललेत की काय, ती संपूर्ण माहिती तुम्हाला आता अंगणवाडी सेविकांमार्फत देखील दिली जाणार आहे. परंतु ह्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलीही अटी आणि शर्तीमध्ये बदल केलेला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. ठीक आहे, लाडकी बहीण योजना जशी पूर्वीपासून चालू आलेली आहे तशीच पुढे चालू राहील, त्यामध्ये कुठलाही निकष दुसरा लावला जाणार नाही. ठीक आहे, तर जे पात्र आहेत लाडक्या बहिणी आतापर्यंत ज्यांना पैसे भेटले त्यांचे असेच पैसे भेटत राहतील, आणि ज्यांचे कोणाचे लेट फॉर्म आलेले ते देखील फॉर्म सर्व व्यवस्थित करून त्यांचे देखील पुढचे पैसे थकीत हप्ते काय असतील ते सर्व भेटून जाणार आहेत. तर हे महत्त्वाचं एक परिपत्रक आलेलं आहे. निकषाबद्दल कुठल्याही अटी आणि शर्तीमध्ये बदल करण्यात आलेला नाही, त्याबद्दलची माहिती देखील देण्यात आलेली आहे. मग आता सर्वांना जी प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे या ठिकाणी डिसेंबरच्या हप्त्याची. मग बाबा याचे नेमकं कधीपर्यंत हप्ता जमा होऊ शकतो, तर ही लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. डिसेंबरच्या हप्त्याबद्दलचं एक मोठी माहिती समोर आली. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अखेर आता या संदर्भात एक अपडेट आलेली आहे, ती अपडेट आपण पाहणार आहोत. काय माहिती बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे सरकारनं. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली. जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली. आता या योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिले जात आहेत, आणि जुलैपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 5 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील ॲडव्हान्समध्ये तुम्हाला आचारसंहिता लागण्यापूर्वीच सरकारने जमा केला. महिलांच्या खात्यामध्ये त्याची एकूण 3,000 रुपये रक्कम देखील भेटलेली असेल. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना थोडीफार रखडलेली होती, मात्र पुन्हा एकदा आचारसंहिता संपताच हालचालींना आता वेग आलाय, आणि डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं जे लक्ष लागलेलं आहे त्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. एक शक्यता सांगितली त्यांनी, परंतु टप्प्याटप्प्याने हे पैसे भेटत असतात. मागील जसे आपण बघितलं असेल पैसे भेटत होते, जसं की सलग 2-3 दिवस हे पैसे येत राहतात. तर तुम्हाला डिसेंबर एंडिंगपर्यंत या ठिकाणी वाट पाहायची आहे. लक्षात राहू द्या, डिसेंबर एंडिंगपर्यंत तुमचे कधीही पैसे जमा होऊन जातील. आणि लाडकी बहीण योजनेची जे GR आलेले आहेत त्याच्यामध्ये देखील सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्याच महिन्यामध्ये जो महिना चालू आहे त्याच महिन्यामध्ये त्या लाभार्थ्यांचा हप्ता त्याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला हा डिसेंबर महिन्यामध्ये कधीही हप्ता जमा होऊ शकतो. त्याच्यामुळे बघा, असं नाही आहे की मागचे हप्ते तुमच्या या ठिकाणी आता 5 हप्ते तर सर्व नोव्हेंबरपर्यंतचे सर्व क्लिअर आहेत, त्यामुळे डिसेंबर अजून चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये कधीही पैसे येऊन जातील. परंतु या ठिकाणी याबाबत भाजपचे नेते जे आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी देखील माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलेलं देखील आहे. म्हणजे जी चर्चा झालेली असेल कॅबिनेटमध्ये त्याच्यानुसार त्यांनी या ठिकाणी माहिती देखील दिलेली आहे. तर त्यांनी ती माहिती दिलेली त्याचवरून ही न्यूज आलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे येऊ शकतात असं सांगितलेलं आहे. आता ही काल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा, तुम्हाला एवढा महिना पूर्णपणे कधीही पैसे येऊ शकतात, एवढ्या महिन्यामध्ये कधीही पैसे येण्याची शक्यता आहे. परंतु महिन्याच्या पुढे जाणार नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा जो 1,500 रुपयाचा असणार आहे 100% याच महिन्यामध्ये जमा केला जाणार आहे. अगोदरपासूनच या ठिकाणी ही माहिती देखील आपल्याला पाहायला भेटलेली आहे. तर ह्या महिन्यामध्ये कधीही पैसे तुमचे येऊ शकतात. आता जी न्यूज आली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि जे थकीत हप्ते होते ते देखील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. अजून याबद्दल काय अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की या ठिकाणी शेअर केलं जाईल. धन्यवाद.